सहकाराची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आंबेगाव विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज संपन्न झाली। राज्याचे माजी गृहमंत्री आणि बँकेचे विद्यमान संचालक नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली। बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत कामकाजाचा ताळेबंद मांडण्यात आला। पाहूया त्या सभेचा सविस्तर रिपोर्ट। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आंबेगाव विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज एक विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी गृहमंत्री आणि बँकेचे संचालक दिलीपरावजी वळसे पाटील उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना वळसे पाटील यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत बँकेच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन केले। बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यावर त्यांनी भर दिला। सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे होते। तसेच उपाध्यक्ष सुनील चांदोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई सर, व्यवस्थापक संजय शितोळे, उपसर व्यवस्थापक समीर राजपूत, सहाय्यक सर व्यवस्थापक व संपर्क अधिकारी आंबेगाव अंकुश शिंगे आणि विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेला आंबेगाव विभागातील बँकेचे सर्व शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँकेची वसुली, पीक कर्ज वाटप आणि आधुनिक बँकिंग सुविधा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या आढावा सभेमुळे आंबेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे। राज्य सरकारने फक्त पीक कर्ज माफीच्या संदर्भातच घोषणा केलेली आहे। त्याचे निकष अजून जाहीर झालेले नाहीत की कोण कर्जमाफीला पात्र होणार आहे। त्याचे निकष ठरवण्याच्या संदर्भामध्ये आमचा मुख्यमंत्र्यांच्याकडे सरकारकडे जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि त्याचा बेनिफिट जर आपल्या सोसायटीला मिळणार असेल किंवा आधी शेतकऱ्याला मिळणार असेल तर शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल, सोसायटीला मिळणार असेल तर सोसायटीची परिस्थिती सुधारेल आणि सोसायटीची परिस्थिती सुधारली की आपोआप बँकेची परिस्थिती सुधारेल। म्हणून हा एक कार्यक्रम पुढच्या तुमचं मार्च एंडिंगचं टार्गेट पूर्ण करता करता हा पण एक्सरसाइज तुम्हाला सगळ्यांना केला पाहिजे आणि तुम्ही जर हा त्या ठिकाणी हे करा तर त्यावेळेला त्याचा फायदा होईल। आपल्या तालुक्यात 59 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये थकबाकीदार सभासद जे आहेत ते साधारणतः 5749 सभासद आहेत। पैकी जे सरकारने सांगितलं होतं की जी तुम्ही त्यांच्या वेबसाईटला कर्ज खाती अपलोड करा, आजच्या तारखेपर्यंत 5581 शेतकऱ्यांची खाती अपलोड झालेली आहे। 168 खाती अजून अपलोड व्हायची राहिलेली आहे। त्याच्यामध्ये काय अडचणी आहे या तुम्ही बघा। मयत कर्जदार किंवा आधार नसलेली कर्ज खाती 7 आहेत आणि इतर कारणामुळे जी अपलोड व्हायची खाती जी आहे ती आता ही 168 आकडा वाचला, त्याच्यामध्ये 7 आधार नसलेली आणि 161 ही इतर कारणामुळे अपलोड व्हायची शिल्लक राहिलेली खाती आहेत। जी खाती अपलोड होणार नाही कदाचित त्यांना फायदा मिळणार नाही। आता हे झालं थकबाकीदार शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये। जास्त फोकस त्या ठिकाणी करायचा प्रयत्न नक्कीच करू आणि या सगळ्या अनालिसिस त्या ठिकाणी साहेबांनी अनालिसिस केलं, तुमच्यासमोर सगळं मांडलेलं आहे। आपण एक लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, जेवढे तास आणि पॉईंट्स जास्त मिळू तेवढा आपला प्रॉफिट जास्त होणार आहे। जेवढं आपण नॉन ऍग्री लोन तर आपल्याला मिळतं सोसायटीच्या माध्यमातून करतो, पण नॉन ऍग्रीचे एवढे वाटप केलं त्यामुळे आपल्याला ते पाठपुरावा नाही केलेला, कारण त्याच्यामध्ये सोसायटीचा चेअरमन, सगळे संचालक मंडळ, सचिव त्यांची आपल्याला प्रचंड मदत असते, त्यामुळं त्याच्यामध्ये बराचसा वाटप त्यांचा असतो। आपण रिटेल बँकिंगला त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला पाहिजे, कॉर्पोरेट कल्चर आपण आपल्या घातला पाहिजे आणि स्वतःचा
प्रत्येक शाखेमध्ये वर्क कल्चर असलं पाहिजे. मी काम करणार, तुम्ही स्वतःच टार्गेट त्या ठिकाणी दर आठवड्याला फिक्स केलं पाहिजे. ऍटलीस्ट महिन्याचं तरी टार्गेट मी एवढ्या कर्ज घेण्यासाठी एवढ्या लोकांना अप्रोच होईल, ठेवीदारांना त्या ठिकाणी अप्रोच होईल, आणि फी कमी करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करायचे. डायरीमध्ये तुम्ही सगळं तुमचे त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे टार्गेट, आणि ते टार्गेट आपण किती अचीव्ह केलं ते स्वतःच्या पुरता सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. एक भाग. दुसरी गोष्ट, ज्या नॅशनल बँक आहेत किंवा बाकीचे इतर प्रायव्हेट बँक आहेत, आपण कॉपरेटिव्ह बँक आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण टार्गेट पाहत असताना त्यांच्याकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत त्याचाही तुम्ही विचार करा. आपले प्रोडक्ट, त्यांचे प्रोडक्ट, याच्यामध्ये तुम्ही कम्पॅरिझन करा, आणि त्यांच्याकडे काही गोष्टी आपल्याकडे नसतील त्या गोष्टी आपण आणल्या पाहिजेत. आपलं सगळंच परफेक्ट आहे असं कधीच आपण समजायचं नसतं. काही गोष्टी इतरांच्या चांगल्या आपल्याला त्या ठिकाणी घेता आल्या तर त्याही आपण घेऊ. कदाचित त्या बँकांकडे काही चांगल्या गोष्टी असतील त्या घेऊ, तसं त्या बँकेकडे नाही तर आपल्याकडे नाही, पण तुमच्या डोक्यात आहे किंवा तुम्हाला कस्टमर त्या ठिकाणी सुचवलंय असं केलं तर असं होईल. अशा प्रकारच्या कर्जाची योजना त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, एक प्रोडक्ट असले पाहिजे. कदाचित साधारण माणूस तुम्हाला काही सुचवू शकतो. त्याही गोष्टी त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. साहेबांच्या करता आतापर्यंत दादांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आपली डीसीसी करणार. मी जर सहज पाहिलं तर सिटी रेशो फक्त 2च लोकांचा त्या ठिकाणी आयटीएल सिटी रेशो पर्यंत जात आहे. दोन्ही दामणीची शाखा एक त्याच्यामध्ये आहे, आणि आडिवेची शाखा आहे 67% आणि 66.75%.